नावाच्या पुराण पुरुषा अनंत बाबाच्या स्थितीला एका निर्मिती राहणार पराच्या ठिकाणी वास्तव्य करून परमेश्वरी या सोबतीला पात्र ठरणारा हे शिवशंभू महादेवा तुझ्या पूज्याने पवित्र अशा पद्धतीमध्ये मंडळ देशाचा राजकर्ता राजा वल्लभ त्याचा भक्तिभाव एक पुष्यकारांना आदित्य मंडळाला जन्म दिला पूर्व स्थितीच्या गुलाल उधळल्याप्रमाणे रंगानं रंगीन झाला पक्षी राजाला पहाट झाल्याची जाणीव दिली निद्राधीन असलेला आमचा देव आम्ही आमच्या स्वाधीन करून घेतला पवित्र क्षेत्र म्हणजे गंगा क्षेत्र अशा पवित्र अशा गंगातीरी गेलो सच्चिदाचं स्नान केलं आणि ज्या देवतेची एका कालकलेतून आम्ही भक्ती करतो त्याच देवाच्या देवालयात गेलो तन्मयतेनं शिवपिंडिकेशी लीन झालो तदनंतर सर्व राजवस्त्र राजभूषणे राजालंकार राजकिरीट मस्तकी धारण केला आणि या मंडळाच्या राजप्रसादाच्या सुधर्म संगे आम्ही प्रवेश करते झालो आमचा अनुभव होता पदाच्या बद्दली मानाचे वानकरी आपल्या आसनावरून तटस्थ उभे राहिले राजप्रसादी असताना माझी निष्पाप निष्कलंक जनता आणि त्याच्या मुखावते भागेश्वरी मंडळ देशाचा राजकर्ता राजा वल्लभ वर्धनचा जयकार असो जयकार असो मन समाधानी झालं लिखडे उपोषणी लगामी राज्याची तीनही सूत्र आम्ही हाती घेतली धर्म अर्थ कामाने मोक्ष हे माणसा मिळालेले पुरुषार्थ आणि माझ्या कर्तव्य जनार्दनाच्या इच्छेसाठी क्षणोक्षणी आणि कार्यवाही आहे न्यायाच्या ठिकाणी आलो धर्माच्या ठिकाणी अधर्म मी माझ्या जीवनात केव्हाही भगवान एवढं जरी सत्य असलं करता करविता तू आहेस निमित्ताला कारणीभूत मात्र कारण तुझ्या कृपाशीर्वादाने पाच नरेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पंच प्राण मनने बुद्धी असा 17 कलायुक्त असणारा मानवी देह मला प्राप्त करून दिला यलोकी सुख परलोकी मोक्ष पदाची प्राप्ती मिळवावी म्हणूनच आम्ही एकमेव मार्ग आमच्या जीवनात आचरणात आलेला तो म्हणजे भक्तिमार्ग नश्वर काया सार्थकी करण्या मानवा भक्तिमार्ग बनवा मानवा भक्तिमार्ग बनवा मानवा भक्तिमार्ग बनवा हे भगवान कळू लागला तू श्वसनात देतो ज्यानी मनी स्वप्नी शैली आशली भोजनी चिंतनी तुझी प्रतिमा पूजली तुझं नामस्मरण केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला आम्ही प्रारंभ केला नाही हे पार्वती परमेश्वरा हे नीलकंठा अनाथाच्या नाथा अमृतनाथा 14 कलांनी युक्त असणाऱ्या माझ्या कलेश्वरा तुला जवळ एक सविनय प्रार्थना माझ्या सहित माझी राख जनता वाम मार्गाकडे कधीही चुकली नाही पापा जलड कधीही घडलं नाही प्रार्थना कोणती या मंडळ देशात सदोदित तुझं नामस्मरण घडो सदोदित पुण्य संचयी घडो ही सविनय प्रार्थना जोर मोठी पाहिजे खरोखर मन समाधानी झालं तुझा कृपा शिवा आमच्या पुष्कराची सदैव राहू दे सदैव राहू दे सदैव राहू दे आज जावी
पवित्र अशा
संकल्प निर्माण केलं ऐकण्याची निंदा आहे ना हो बया बया सर्व अंग रोमारोमा छावू लागलं शो म्हणजे दुःख ती म्हणजे त्राता दुःखातून ताटो तो खरा क्षत्रिय हो क्षत्रकुल या राजा वल्लभेचा जन्म झाला जनसेवा या ईश्वर सेवा मध्ये मग मंडळ सदा राजकारणावर कास्त करू राजा वल्लभ निघाले तो असुरी शक्तीच्या शेवटेसाठी सुज्ञ नाट्य शिकू आमचे पकवाद सन्माननीय संजय नाईक यांच्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी दशावतारी नाट्यप्रेमी नाट्यरसिक श्रीमान बाळा काळे याकडून नागपुरात 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय नाट्यप्रेमी नाट्यरसिक बाळा कालव्याचे मनपूर्वक आभार मानून तुम्हाला जमलेल्या नाट्यरसिकांना मानाचा मुद्रा करून एकावचे कुलदेवत आणि आपला गणपती गजाननच्या निमित्त होऊन पकवादक श्रीमान संजय नाईक यांच्या वतीनं शेतवडकर वरील दशावतार नाट्यमंडळ कौतिक उडाळ दिवा शहराचे अध्यक्ष सन्माननीय नाट्यप्रेमी नाट्यरसिक श्रीमान उमेश पुरी याचकडून आमच्या क्रमांक बरोबर लाखोंचं पारितोषिक आहे. सन्माननीय उमेश पुरेचे मनपूर्वक आभार मानून याही पक्षाचा आनंद बाबा मिस्त्री यांनी माझ्या कलेचा गौरव लाभणार असले बाबा मिस्त्रीचे आपण बक्षीचा आनंद स्वीकार करतो. सेंटरचे मालक आणि आमचे परममित्र तुषार गोसावी यांनी देखील माझ्या कलेचा गौरव लाभणार असले तुषार गोसावीचे आभार आमच्या चेंबूरच्या पुढे पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ कौतिकुडा मालक सुधाकर दळवी आमचे उत्कृष्ट संगीतकार यांच्या बक्षीचा आनंद स्वीकार करतो. सुज्ञ नाट्य तसंच उत्तेजनार्थ श्रीमान नाट्यप्रेमी नाट्यरसिक सन्माननीय घनश्याम संजय धुरी उर्फ दादा याचकडून आमचे हार्मोनियम वादक राजू गावडे यांच्या कलागुणाचा गौरव लाखोंचा 200 रुपयाचं पारितोषिक बक्षीस लाभले श्रीमान घनश्याम संजय धुरी उर्फ दादा यांच्या मनपूर्वक आभार मानून राजू गावडे यांच्या वतीनं माझ्या चिनवणकर वरील दशावतार नाट्यमंडळ कौतिक उडाळ मग राजकारणावर जास्त करून मंडळ देश प्रदेश असुरी शक्तीच्या Nada